कोटी समर्पक निर्विघ्नं कुर्मे देव सूर्यकार्येषु सर्वदा. अखंड ब्रह्मांडाचे देवता अधिपती गणपती बाप्पांना वंदन. तसेच आपण पाहिलं तर मग आज वार रविवार यलकूट यलकूट जय मल्हार. सह्याद्रीचा कणा भक्तीचा अभिमान आणि मल्हारींच्या नावातच आहे जगण्याची खरी शान. आज रविवारचा दिवस आहे आणि निश्चितच खंडोबा रायांना देखील आम्ही वंदन करतोय. चला मॅचच्या दिशेने फोकस करूया. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना पाहायला मिळेल गावदेवीस्फोट पाटीलपाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत केतकी बॉईज खंडीपाडा. या दोन संघामध्ये दोन्ही संघांना निश्चितच एक एक सामना जो आहे तो जिंकलाय. पहिल्या फेरीमध्ये निश्चितच एक मोठा विजय प्राप्त करून दुसऱ्या फेरीमध्ये पदार्पण केले गेले. आता मात्र इथून हा मॅच अगदी 2 षटकांचा असणार आहे, कारण आज फायनल डे टायगर स्पोर्ट भिवपाडा आयोजित आपण पाहतो टायगर चषक, आणि या टायगर चषकाचा आज फायनल डे असल्या कारणानं दुसऱ्या इनिंगचे जे मॅचेस असणार आहेत ते निश्चितच 2 षटकांचे असतील. मॅचला होईल सुरुवात. आमचे 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम चिंचोटी रुपेशी दांडेकर अँड मॅन फ्रॉम पापडी जयेंद्रजी वाघे. त्यानंतर आमचे गुणलेखक डिबेन लाईव्ह टेक्निकल टीम, आमचे साथी समालोचक जयश्री डुकले, सर्व एकदा सज्ज आहेत तुमच्या सेवेकरता. चला मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर KPL कल्पेश सापटे. चांगला स्ट्रोक आहे शॉर्ट कव्हरच्या दिशेनं, परंतु 2 धावा पूर्ण केला जातील. वैभव धुमला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती आणि त्याच्या बॅट मध्ये हा सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला शॉर्ट कव्हरच्या दिशेने. अगदी 2 धावा सहजपणे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. सेन्सेबल क्रिकेट खेळण्याकरता निश्चितच जाणला जातो मिस्टर वैभव धूम हा खेळाडू. सध्या तरी खूपच चर्चेमध्ये वैभव धूमचं नाव आपल्याला पाहायला मिळालंय या वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेनं यावेळेस चेंडूला खेळला गेलाय आणि ड्राईव्हचा हा स्ट्रोक होता. एक सिंगल धाव ही कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय एकंदर 3 आकड्यांवरती. मिस टाइम स्ट्रोक आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग दिनेश बाबर यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लागताना पाहायला मिळालाय. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी लिडिंग एज लागले गेले. यष्टीरक्षक आपण पाहिलं तर मग उमेश शाडल होते आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच झेल मात्र कॅरी केला. पहिला धक्का बसतोय केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला. दिनेश बाबर आउट. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला खंडोबांची मात्र आठवण करून दिली आहे. परंतु मॅचच्या दिशेने आपण लक्ष फोकस केलं तर पहिला धक्का बसला गेलाय केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला. न्यू बॅटर राज घाटाल आल्या आल्या समोरच्या दिशेने खेळण्याची ही मानसिकता अगदी आपल्याला योग्य ती पाहायला मिळाली. परंतु फील्ड देखील खूप चांगली. संकेत पकडी होती लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण. सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर पोहोचलं गेलंय 4 अंकांवरती. सह्याद्री चषकामध्ये आपण पाहिलं तर मग बेस्ट फिल्डरचा किताब संकेत भगले यांनी मिळवला. ओव्हरफिश बॉल होता समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता, परंतु आपण पाहिलं तर हलकासा चेंडू आपण पाहिला तर धीम्या गतीने फेकला गेला आणि त्या धीम्या गतीच्या बॉलमध्ये पूर्णपणे बीट झाले होते वैभव.
एक सिंगल मात्र इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक धीम्या गतीने पुढे सरकत असताना पाहायला मिळाले. जाऊन पोचले 5 अंकांवरती. कल्पेश सापटेचा हा पुढील बॉल ऑन स्ट्राईक वरती राज घाटाल. जोरकस मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगले फिल्डिंगचा दर्जा आपण पाहिला तर मग खूप चांगला पाहायला मिळालाय मागच्या आठवड्यापासून. हीच ती टीम आपण पाहिली होती. गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा सह्याद्री चषकामध्ये रनरअप राहिली आहे. मालिकावीरची सायकल देखील कल्पेश सापडेच्या नावावरती राहिली. 6 विकेट 78 रन्स त्याच्या पाहायला मिळाल्या सह्याद्री चषकामध्ये. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग टायगर स्पोर्ट विपड आयोजित टायगर चषक या चषकामध्ये देखील ती उल्लेखनीय कामगिरी त्याच्याकडनं या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये निश्चित आपण पाहिला मग पीरबाबा पापडी संघाला मात्र मागे ठेवलं. आता मात्र केतकी बॉईज खंडीपाडा या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना देखील चांगली यशस्वी गोलंदाजी ही पाहायला मिळाली आहे. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. इथून मात्र दुसरं षटक टाकण्याकरता करण याला आपण पाहतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलेत राज. झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. दैव देतं आणि कर्म नेतं. चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर केरळचे पंच यांच्या माध्यमातून निश्चितच बिमर आहे की मग नाही हे देखील चेक करण्यासाठी तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र पोहोचवला गेला. चला आमचे तिसरे अंपायर देखील सज्ज आहेत. कशा प्रकारची हे लेंथ फेकली गेले, कमरेच्या वर आहे की मग खाली हे देखील चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. धावफलक 4 आणि पुढे सरकलाय. पोहोचला गेलाय 10च्या घरामध्ये. 10 धावा ऑन द स्कोर बोर्ड. अजून इथून 5 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि या 5 चेंडूमध्ये निश्चितच आपण पाहणार आहोत. वेलकम कुणालजी मडके, आपला देखील सहर्ष स्वागत. वाकीपडा एकविरा स्पोर्ट वाकीपडा टीमचे स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्या तरी कुणालजी मडके देखील खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळालेत. चला चालू असलेल्या मॅच कडे देखील आपण लक्ष फोकस करूया. धावफलकावरती धावा पोहोचल्या गेल्या त्या म्हणजेच 11. इथून अजूनही 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पुढील बॉल. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू याच्यामध्ये कलेक्शन तेवढं योग्य झालं नाहीये. लेग बायच्या सुरमध्ये ही धावफलकावरती सॉरी बॅटला चेंडू हलकासा स्पर्श झाला. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. पोहोचल्या गेल्या 12च्या घरामध्ये. 12 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून अजूनही जवळजवळ 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये एखादा जर मोठा फटका आला तरी सुद्धा धावफलक 20च्या पलीकडे हे पोहोचू शकते आणि राज याच्याकडे ती क्षमता आहे, तो करू शकतो. पाहूया पाठीराख्यांचा देखील हेच म्हणणं असणार आहे. एखादा मोठा फटका येईल का? या ठिकाणी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट झालेत. अगदी चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला. हलकासा चेंडू बॉडीला टच झाला आणि त्याच कारणास्तव हा चेंडू देखील आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. करणचा पुढील बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्याकरता यशस्वी होतील यावेळेस करण भगली. सुंदर गोलंदाजी. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. जय हनुमान स्पोर्ट पायगाव आणि त्यांच्या समवेत चिरमाई स्पोर्ट कासार वडवली या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतोय आपण टॉस बॉक्सच्या दिशेने सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. चिरमाई स्पोर्ट कासार वडवले आणि त्यांच्या समवेत जय हनुमान स्पोर्ट पायगाव या दोन संघामध्ये टॉस आहे तो केला जाईल. मयूर बाबर. मयूर याच्याकरता निश्चितच एक चेंडू शिल्लक आहे आणि मयूर निश्चितच मोठ्या फटक्यांकरती जाणला जातो. हा खेळाडू एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी देखील आपला खेळ जो आहे तो योग्यपणे प्रस्थापित केलाय.
परंतु आज त्याची देखील कसोटी आहे. शेवटचा बॉल त्याला देखील फेस करायचा आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे, कारण धाव फलक आपण पाहिलं तर मग स्थिर आहे 12 अंकांवरती. लढाल तर गडाल, नाही तर मग मागे पडाल, कारण शिवबा लढला म्हणून तर महाराष्ट्र घडला, असे सातत्याने आमचे साथी समालोचक मित्र जयश्री डुगले म्हणत असतात. कर्णफकलीचा हा पुढील बॉल. अखू टप्प्याची लेन होती, ऑन साईडला खेळण्याची ही मानसिकता. एक धाव वेगाने पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, इथून तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल का? वैभव धूम तर पोचले होते तिसऱ्या धावेकरता, परंतु मयूर बाबर थोडेसे कमी पडलेत. इथून 2 धावा या पूर्ण होतील आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत. आणि इथून जिंकण्याकरिता गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटील पाडा या संघाला 15 धावा या बनवायच्या आहेत. चला नेक्स्ट मॅच जय हनुमान स्पोर्ट पायगाव आणि त्यांच्या समवेत चिरमाई स्पोर्ट कासार वडवली या दोन संघामध्ये केला जाईल टॉस. हॅलो, चला आपण टॉस करूया. बेबीपाडा चषक अशी टॉस आहे. टायगर चषक आणि बेबीपाडा कोण कॉल देत आहे? असरवाडब्ल्यू टीमकडून टायगर चषक आणि टायगर चषक कृष्णाजी आपण शुभेच्छा द्या आणि विराजमान व्हा. रोहित टॉस जिंकलाय, काय निवडशील? आम्ही फिल्डिंग करू. मागची सिरीज अगदी आपण बघितलं तर तुमच्यासाठी छान राहिली आहे. आज पुन्हा एकदा तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स, आज टीम बॅलन्स कसं आहे? आज पण पूर्ण टीम आहे, म्हणजे आम्ही आज कन्फर्म 100% देऊ आमचा. म्हणजे आज पूर्णपणे तयारी की मागच्या स्पर्धेमध्ये जे काय केलं आज पुन्हा एकदा तेच करणार आहे. आज जवळजवळ आपण बघितलं पायगाव संघाच्या समोर खेळायचे आहेत आणि मग तुमचा काय विचार असेल की त्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आज 3 ओव्हरमध्ये? बघू, कमीत कमी त्या धावांमध्ये हे करू, त्यांना थांबवायचा ट्राय करू. आणि आज सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजेच ज्याप्रमाणे तुम्ही ट्रॉफी जिंकून गेला, उत्साह मोठा होता, आनंदाचा क्षण होता, कसा एन्जॉय केला तुम्ही तो क्षण? फुल एन्जॉय केला. तसं बँड बिन हे करून एकदम मजेतच हे केलं, कारण पहिली ट्रॉफी होती आमची पहिल्या नंबरची 4 वर्षामध्ये. पुन्हा एकदा आज तो प्रयत्न असेल का? तेच करू, आम्ही ट्राय करू. व्हेरी ऑल द बेस्ट, शुभेच्छा. जाऊया आपण रुपेश यांच्याकडे. रुपेश, तुम्ही टॉस जिंकला असता, काय निवडलं असतं? बॅटिंगच केली असती. म्हणजे या मैदानाला तुम्ही सगळं अभ्यास केलाय, बॅटिंग केलं असते, किती धावा आता तरी मला वाटतं की जरी तुम्हाला केली असती त्यांनी दिली असती की तुम्ही घेतली असती, किती धावा येऊ शकतील आता? समोरचा संघ मजबूत आहे, तरी पण आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. या मॅचसाठी खास काय गेम प्लॅनिंग केली आहे का तुम्ही? हो, मैदानामध्ये दिसेल. व्हेरी ऑल द बेस्ट, शुभेच्छा तुम्हाला देखील. दोन्ही खेळाडू अगदी चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगलं मनोगत देखील त्याने दिला. टॉस जिंकला कासरवाडवली टीमने आणि त्यांनी निवडले की सर्वप्रथम गोलंदाजी बॅटिंग करायची जय हनुमान पायगाव टीमला. रिक्वेस्ट करतोय की जय हनुमान पायगाव टीमचे काही खेळाडू आहेत ना, ते ऑफिसच्या जवळ आहेत, ते थोडे मैदानाच्या आतमध्ये थोडं बाहेर या प्लीज मित्रांनो. आयोजकांची सूचना मिळते आणि लगेच जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. सज्ज असतील तिथे विजयजी भोये. चला मॅचला होती सुरुवात. एक छोटं टार्गेट आहे आणि या छोट्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच जो आहे टॉस संपन्न झाला आणि निश्चितच पुन्हा एकदा धन्यवाद जयश्री डुकळे. 15 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडूमध्ये 15 धावा विजय करता पूर्ण करायच्या आहेत. पहिलं षटक टाकण्याकरता वैभव धूम याला आपण पाहू शकाल. बॅटिंगमध्ये निश्चितच थोडेसे मात्र कमी पडले, कारण 2 ओव्हरचा मॅच आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग हाणामारी ही करावी लागते, परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडले. धावफलकावरती 14 धावा जमा केल्यात आणि 15 धावा इथून मात्र पूर्ण करायच्या आहेत. कल्पेश सामटे फ्रॉम टीम गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटील पाडा या संघाला पहिला चेंडू फेस केलाय, ऑन साईडला स्लाइस केलंय. हो, चेंडूची फेकी चुकीच्या एंडनं पाहायला मिळाली. त्याच कारणास्तव आपण पाहतोय एक सिंगल धाव ही पूर्ण झाली.
कदाचित नॉन स्ट्राईक एंडवरती चेंडूची फेकी असती तर मग कल्पेश सापटे थोडासा अडचणीमध्ये सापडला असता, कारण हल्लेकासा जो आपण पाहिला तर मग थोडासा पुढे गेला होता दुसरी धाव घेण्याकरता. वैभवचा पुढील बॉल, मिस टाइम स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये यावेळेस पकडला जाईल, झेल आणि समाप्त होईल. करण ह्याचा खेळ आउट. पहिली सफलता आहे ते निश्चितच प्राप्त केली आहे. चला घाई करायची आहे वैभव धूम, अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. होली क्रॉस घोडबंदर टीम आपण निश्चितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. होली क्रॉस घोडबंदर महेश मोहिते फ्रॉम टीम आपण पाहतोय. एक काळ होता आदिवासी प्रीमियर लीग EPL सीझन अक्षरशः महेश मोहितेच्या नावावरती राहिला होता. येत्या नवीन वर्षामध्ये देखील आपण वसई तालुका आदिवासी फेडरेशनच्या माध्यमातून आदिवासी प्रीमियर लीग चं आयोजन केलेलं आहे. 17 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये निश्चितच जो सेटअप आहे, जो फॉर्मॅट आहे तो निश्चितच पाहायला मिळेल. पहिला धक्का बसलाय अवधूत सोट चिंचोटी पाटील पडार संघाला. उमेश शाळेत मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आहे वाईट. अवांतरच्या सुरमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पुढील बॉल वेगवान बॉल होता, मिसफिल्ड झाली आहे. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ह्या ज्या चुका आहेत ना तुम्हाला त्या मात्र सुधाराव्या लागतील. अशा चुका जर तुम्ही घटित केल्या तर निश्चित तुम्ही मात्र अडचणीमध्ये येऊ शकताय, कारण तुमच्या अकाउंटमध्ये सध्या बॅलन्स भरपूर कमी आहे आणि तो खर्च कशा पद्धतीने करावा याच्यावर देखील तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. गोलंदाजी आपण पाहतोय तर योग्य त्या दिशेने होते. वैभव धूमच्या माध्यमातून चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3. चौथा बॉल फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलेत. क्षेत्ररक्षक मयूर बाबर पुढे आलेत. एक सिंगल धाव, सिंगल पेक्षा जास्त काही नाही. धावफलक पोचलं गेलं 5च्या घरामध्ये. अजूनही जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 10 धावा. समीकरण थोडंसं सोपं आहे, परंतु कधी कधी सोपं समीकरण देखील मोठं होऊ शकते. आपण अनेकदा पाहिलंय शाळा शिकत असताना देखील सोपं गणित कधी कधी कठीण देखील होत आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रन आउटच्या स्वरूपामध्ये उमेशला देखील परतावं लागेल. ज्या ठिकाणी सिंगल धाव होती तिथे मात्र डबल धाव घेण्याचे प्रयत्न थोडेसे कमी पडले. उमेश हाडल या खेळाडूचे त्यांना देखील परतावं लागले. डगआउटच्या दिशेला धक्का क्रमांक 2 उमेश हाडल रनआउटच्या स्वरूपामध्ये होत आहेत बाद. धन्यवाद टीचर, थँक्यू सो मच. अजून एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आहेत 6. अजूनही 9 धावांची आवश्यकता. वैभवचा पुढील बॉल ऑन साइडला खेळलेत कल्पेश. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण झाली आहे. रोखलं जाईल एक या धावसंख्येवरती. धावफलक पोचलं गेलं 7च्या घरामध्ये. इथून मात्र अजूनही जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. जशाच तसं उत्तर दिलं गेलंय वैभव धूमच्या माध्यमातून. इथून 6 चेंडूमध्ये हे 8 धावा डिफेंड केल्या जातील का?
सध्या तरी खेळ आपण पाहिला तर मग योग्य तो समानतेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे, ज्या अनुषंगाने सुरुवात पाहायला मिळाली होती गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या संघाची, आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर मग T4 टॅट जशास तसं उत्तर देण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये अजून हे मॅच जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग बाबा स्पोर्ट विबीपाडा हा संघ, आणि कालचा दिवस आपण पाहिला तर मग तो कालचा दिवस गावदेवी स्पोर्ट देवदळच्या नावावरती राहिलाय. अखेरीस आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं 6 वर्षाचा जो तो गॅप होता, वनवास होता, आणि निश्चितच तो वनवास मात्र अखेरीस पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाले गावदेवी स्पोर्ट देवदल संघाचे खेळाडू. सहा चेंडू 8ची गरज. मयूर बाबर, अनेकदा मयूर बाबरनं हा कारनामा केलाय, परंतु यावेळेस कल्पेशच्या विरोधामध्ये कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांनी करता चौकार 4. मात्र सामना थोडासा सोपा झालाय. 5 चेंडू 4ची गरज. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर मग मोठा फटका आला. वैभव थोडस अपसेट पाहायला मिळाले, नाराज आहेत, कारण वैभवने चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये, परंतु पहिलाच बॉल टाकत असताना पहिल्या बॉलवरती कल्पेश सापटेनं घेतलाय चौकार. चला घाई करायचे, खूप वेळ घेतला गेला या मॅच करता. यावेळेस मात्र आणखी एक सुंदर दर्जेदार स्ट्रोक आणि मॅच फिनिश. ही खासियत आहे कल्पेश सापटे या खेळाडूची, आणि अशा प्रकारे आपण पाहिला तर मॅच जिंकलाय गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या संघानं. आजच्या दिवसाच्या अंतिम 3 मध्ये पोहोचला गेलाय. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत चिरमाई स्पोर्ट कासार वडवली आणि त्यांच्या समवेत जय हनुमान स्पोर्ट पायगाव या दोन संघामध्ये. थँक्यू डीजे. नुकतंच मंचावर झाले पाहुण्यांचं शुभागमन. आमचे पाहुणे